आडवे झाले त्याला मारहाण केली, त्याचा मोबाईल हिसकावून आणि तिथं 112ला फोन केलेला होता. तिथं ती कॉन्स्टेबलची गाडी आली. त्याच्यानंतर आम्हाला लोणीला नेलं. तिथं गाडी जमा केली. गाडी जमा केल्याच्या नंतर गुन्हा वगैरे त्यांनी नोंदवला त्या गाडीच्या मनाने. हां, त्यांच्या मनाने कुरेशीचं नाव टाकलं. ते कुरेशी गाडीत होता म्हणून सांगितलं. मग कुरेशी गाडीत असतं होता तर यांनी सोडलं असतं का कुरेशीला. मग त्याच्यात आणि ज्या वेळेस ती मुलाला बघितलं ना मी, ते इतके ओळ होते त्या अंगावर. ज्या वेळेस त्यांनी आंघोळ दिलं, कपडे काढले, त्यावेळेस जात आणि इथं पण पाय मोडलेलं होतं. इंस्टाग्रामवर व्हिडिओ चालू होता सर. इंस्टाग्रामवर मारलेला कुठे मला स्क्रीनशॉट पाठवा. मला सगळे पाठवणार आहे. आता दोन्ही पाठवले, अजून सगळे पाठवतात. त्या पोरांनी अनेक गाड्या अडवलेल्या आणि 5,000 रुपये मागायचे. ती काय यांच्या साडूच्या घरी चालली होती. मी आजारी नसल्यामुळं फक्त मुलगा गेला. त्या दिवशी 9, 9:30ला परत फोन आले त्यांचे, हे करून घेऊ आपण, असं करू आम्ही साक्षीदार. दुसऱ्या दिवशी बरं का, दुसऱ्या दिवशी 11:30च्या दरम्यान मला ती गाडी आणायची म्हणून मला लोणी पोलीस स्टेशनला जायचं होतं. मला तिकडे निघायचं होतं. मला तिकडे जाऊ दिलं तिने, पोलासकडे जाऊ दिलं, त्याच्या आईला कामाला जाऊ दिलं. तिने करा असं डिप्रेशन मध्ये गेला असं. व्हिडिओ व्हायरल त्याचा मय झाल्यानंतर तरी त्या लोकांचे फोन पैसे आणून द्या. माझा रात्री 8 वाजता गुन्हा नोंदली त्या गाडीचा आणि तो मयत झाल्याच्या नंतर आम्हाला 2 वाजवी त्याची. ज्यावेळेस आमचे बया माणसं सरणाची गाडी आम्ही लोणी पोलीस तिथं गेलो होतो का, इथून महिला वगैरे घेऊन. तिथून पुढं गुन्हा नोंदली. आमदार साहेबांनी ना एसपीला फोन केला. नाही, यांचा फोन आला म्हणून तुझी कारवाई थोडी पुढे चालू झाली. नाही कार्यवाहीच नव्हती. कारवाई केली, कारवाई नसते झाल्या. वालीच नाही राहिलं साहेब कोणी. ती धर्माच्या नावाखाली काही करायला दुपारी 12 पासून रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी गुन्हा दाखल. तुमची किती वाजता लक्षात आलं? 12च्या दरम्यान. फक्त कोलारला जाऊन आलो दुपारी. कागदपत्र घ्यायची होती म्हणून गेले ना. गळणीमचा जो प्रकार झालाय, त्या मुलाने आत्महत्या केली. आरोपी अजून पकडले नाही. 3 दिवस झाले. एवढं सेन्सिटिव्ह मॅटर असून एवढं डिलाय कसं काय? कोणाचं? साहेब करा ना, त्यांनाही आरोपी करा आणि त्याच्याबरोबर आम्हालाही आरोपी करा. तो पोरगा गेलाय साहेब, थोडस सेन्सिटिव्हपणा ठेवावा अशी माझी अपेक्षा आहे. हाँ 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 बर 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 हाँ साहेब आरोपींना कधी पण अटक होईल? बर त्यांच्याकडे गाड्या तरी पाठवल्या. बर ठीक आहे. गाड्या
पुढं काय झालं होतं? त्याच्यानंतर यायला आहे ना मला गाडी नव्हती, मी साडूचा मुलगा तिथं बोलवला, त्याला संचार म्हणून कशा संशय? साक्षीदार केलं. त्याला आहे ना साक्षीदार म्हणून घेतलं होतं आधी. कशासाठी? त्याच्यावर गुन्हा दाखल केला ना या अनिकेतवर त्यांच्या मुलं त्यांच्या मुलावर. त्याला तिथं त्यात सांगितलं सगळी हिस्ट्री मागणी. त्यांना दिलं, पोलिसांना बोलवलं, पोलीस आले, त्याची गाडी त्याला घेऊन गेले तिथं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर साक्षीदार पाहिजे म्हणून आता घेऊन याचा मावस भाऊ म्हणजे याचा म्हणजे मयत झाला आणि त्याचा सक्का मावस भाऊ, त्याच्यामुळे तो गेला तिथं आणि त्याला म्हणत साक्षीदार म्हणून सही. त्याला वाटलं आपला मावस भाऊ लवकर सुटावा, तिने साक्षीदार म्हणून सही केली. अज्ञान आहे ना. सर पोलीस फिर्यादी याच्या फेऱ्यात कोणाची पाहिजे होती? बजरंग दलाच्या लोकांच्या नावाने पाहिजे होती ना, पोलीस फिर्यादी याच्या. फिर्यादी पोलीस आहे. आमची विनंती साहेब, गळीम ग्रामस्थांच्या वतीने गरिबाला न्याय भेटला. 100%. कालच बोलले का आमदार सर? एवढे तास वेटिंगला थांबावं लागलं गुन्हा दाखल करायला. नाही, मी तो विषय सगळा गेला. आका शोधा. त्याच्यातला मेन आका तुम्ही विधानसभेत शोधा. आईला तिथे नेऊन बसावं लागलं काळजी नका. पोलीस स्टेशनला. आम्ही आहोत. त्याच्या आईला आम्ही आहोत. झालं दुसऱ्याच्या जागेत राखा. जे काही मुलाच्या बाबतीत घडलं अतिशय दुःखदायक आहे. चुकीच्या पद्धतीने हा प्रकार सगळा घडलेला आहे. हिंदुत्वाचं नाव घेऊन काही खंडणीखोर लोक ज्या पद्धतीने पैसे मागतायत आणि ज्या पद्धतीने त्या मुलाला त्रास दिला गेला, त्या त्रासातून त्या मुलाने त्रासून आत्महत्या केलेली. दुपारी 12 वाजता झालेला विषय रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले नव्हते, जे याला कारणीभूत आहेत त्याला. आणि अजूनपर्यंत 3 दिवस झालं पोलीस प्रशासनाने एकही आरोपीला अटक केलेलं नाही. याचा अर्थ पोलीस प्रशासन कुठेतरी यामध्ये कमी पडतं आणि ते याला प्रोटेक्ट करत आहे असं लक्षात येत आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे आरोपी आहेत, जे या गोष्टीला कारणीभूत आहेत, त्यांना त्वरित अटक करावी, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. आणि पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी गडबड करते, कारण 12 तासानंतर जर गुन्हा दाखल होत असेल, एखादा माणूस गेलेला आहे, ह्या दुनियातून गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या घरच्यांना जर सहआरोपी करून घ्यायचा जर प्रयत्न करत असतील तर हे चुकीचं आहे आणि हे आम्ही होऊन देणार नाही. आणि त्यांनी जर असा काही प्रयत्न केला तर त्याला जे काही पुढे होईल त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आणि एका निष्पाप मुलाचा हा हकनाक केलेला खून आहे मी म्हणेल. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.